नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे हुमान। तर ही गोष्ट माझ्या पंजोबांसोबत घडली होती। माझे गाव अलिबागमधील पेजारी येथे आहे। तर पूर्वी माझे आजोबा पंजोबा हे भातशेती करत होते आणि दिवाळीचा महिना होता आणि पूर्ण शेत भाताने पिकले होते। त्या काळी चोऱ्यामाऱ्याही खूप व्हायच्या, म्हणजे रात्री भात बीत चोरी करून घेऊन जायचे। मग ते राखण्यासाठी शेतामध्ये जावे लागायचे। तर एक दिवस अशीच अमावस्येची रात्र होती। माझे आजोबा हातात कंदील घेऊन व काठी घेऊन शेतात गेले आणि आमच्या शेताजवळ पोचले। आमच्या शेताच्या बाजूलाच एक स्मशानभूमी होती आणि त्याच दिवशी एक म्हातारी वारली होती व तिचं प्रेत तेथे जळत होते। आजोबा शेतात आले आणि शेतात पूर्वी राहण्यासाठी औसा बांधला जायचा। तर आजोबा औसाच्या आतमध्ये आले व पाणी पिऊन कॉटवर झोपले। थोडा वेळ झालाच असेल तर त्यांच्या दरवाजावर थाप ऐकू आली। आजोबा बोलले, एवढ्या रात्री कोण असेल? तर त्यांनी दरवाजा उघडला। बघतो तर एक मोठा हुमान नावाचा पक्षी आत आला व त्यांच्या डोक्यावर फेऱ्या मारू लागला। आजोबांनी त्याला हाकलवले व दरवाजा बंद केला। थोड्या वेळाने तो परत आला आणि असाच खूप वेळ माझ्या पंजोबांना सतवू लागला। पंजोबांनी त्याला हाकलायचा प्रयत्न केला, पण दरवाजा बंद केला की थोड्या वेळाने तो परत यायचा। असाच खेळ रात्रभर चालू राहिला। जसे 3 वाजायला आले तसा तो हुमान पक्षी परत औसाजवळ आला। आजोबांनी दरवाजा खोलला तर त्याचा चेहरा होता तो त्या म्हातारीसारखा दिसत होता। आजोबा खूप घाबरले आणि तेथून त्यांनी पळ काढला व थेट घरी आले। पंजोबांनी ही गोष्ट आमच्या पणजीला सांगितली। पणजीही घाबरली आणि त्यांच्या छातीत खूप दुखायला लागले। पणजीने त्यांना भाताची पेज केली व त्यांना खायला दिली। पंजोबांनी ती पेज खाल्ली, पण त्यांना खूप दुखू लागले आणि पूर्वीच्या काळी हॉस्पिटलही खूप लांब होते आणि त्यांना खूप त्रास सहन नव्हता होत होता। थोड्या वेळाने त्यांना अटॅक आला व त्यांचा देहांत झाला। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।